मुंबई गोवा नाही येण्याचं कारण म्हणजे आमचा मामा आहे ना, तो 2 दिवस आधी गेलेला. त्याने सांगितलं की रस्ता आहे चांगला, फक्त मध्ये मध्ये आहे थोडा प्रॉब्लेम आहे, पण एवढा पण नाही आहे. म्हणून आम्ही निघालो मुंबई गोवा. तर आमचा प्लॅन होता की कराडवरून अनुसुरा घाटला जायचं, नाहीतर मग कोल्हापूर मार्गे जायचं गगनबावडा करून. नमस्कार मित्रांनो, मी रोहन पट ERP ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 5 आणि आम्ही चाललो आहोत गणपतीसाठी गावी. वाया जाणार आहोत मुंबई गोवा. तुम्हाला मी सगळे अपडेट देईन, कसं जायचं, म्हणजे कसा रस्ता आहे त्याचा, कसं जायचं तुम्हाला माहितीच आहे मुंबई गोवाने, पण कसा रस्ता आहे मी तुम्हाला सगळे अपडेट देणार आहे. सामान भरायला येतं, हे आपलं सामान पुन्हा आपण लावून घेतो आपल्या गाडीमध्ये. फटाफट सामान आम्ही लावून घेतो, नाही तर मग शिव्या पडतील. तर आता वाजले सकाळचे 7:30. मी पोचलो कळंबोलीला. थोडा टायरचा इश्यू पण झाला आहे, म्हणजे नाश्ता पण करायचा होता. तर आम्ही नाश्ता तर करून घेतला आहे आणि तर टायरचा एक इश्यू झाला तर सॉल्व करायचा, कारण टायरमधून थोडे ना लीक होते हवा असं वाटतं. आता ते चेक करून घेतो आम्ही. ह्या टायरमधली हवा आहे ना, ह्या टायरमधली याच्यात थोडी वाटते असं, म्हणजे लीक होते अशी. असं पटापट चेक करून घेणार आणि मग आता या गाडीचं काम होते मग पटकन करणार. याच्यावरती किती जागा होती आपल्याला? 15. किती पाहिजे? 35. स्काय भाऊ नवीन ड्रायव्हर आलेले आहेत आमचे. स्काय, काच खाली घरचं. लगेच सीट पकडली तिकडे जाऊन. टायर तर आम्ही चेक केला, टायरमध्ये काहीच असं प्रॉब्लेम नव्हता. काम आहेत का, हवा कमी दाखवते. आता किती दाखवते बघा? आता व्यवस्थित आहे, आता व्यवस्थित आहे. थोडीशी टेस्ट अशी टेस्ट असते बघ, नुसतं बघून समोरसारखी खायला दाखवायची. प्रवासाचा पहिला टप्पा होता तो म्हणजे कोलाड ते माणगाव. कोलाड ते माणगाव दरम्यान आम्हाला भरपूर असे खड्डे पाहायला मिळाले, तसेच डायव्हर्जन देखील खूप असे होते. तर दुसरा टप्पा होता तो म्हणजे माणगाव ते महाड. एकदा का तुम्ही माणगाव क्रॉस केल्यानंतर तुम्हाला महाडपर्यंत मस्त असा एक्सप्रेस वे लागतो आणि तुम्हाला लेफ्ट हँड साईडला तुमच्या गांधारपाले बुद्धलेणी तुम्हाला पाहायला भेटते. आता पफची नजर लागलेली आहे टी शर्टवरती, बघू शकता डाग पडल्या आहेत पफचा. असू दे, तर काय करणार. थोडा एक ब्रेक घेतला आम्ही स्कायसाठी, जरा सुसू ब्रेक घेतला. स्काय सुसू करायची वाट बघते. स्काय कधी सुसू करते आणि आम्ही निघतोय. जास्त आवाज करत होता म्हणून थांबवली गाडी. गाडीवरच करतोय सुसू साल्या. हां, इथे नको. तर आता आम्ही आलो आहे महाडच्या, म्हणजे महाडलाच आलो ॲक्च्युली. महाडच्या थोडं पुढे, महाड सिटी आहे ना, त्याच्या थोडं पुढे आलो. वाजले आता 10:30 तरी बरं आम्ही कवर केलं आहे हळूहळू करून. तर थोडा आहे ना तो, म्हणजे आता कसं साईज मोठी होत चालली आहे ना, तर थोडं त्याला ॲडजस्ट होत नाही आता सीटवरती. तो पाय थोडे मोठे पडतात, त्याच्यामुळे त्याला ॲडजस्ट करता येत नाही सीटवरती आणि सारखं मग पाय मारत बसतो. थोडंसं वॉक करवतं आहे, तसं वॉक थोडं झाल्यानंतर मग निघू आता. सो मुंबई गोवा नाही येण्याचं कारण म्हणजे आमचा मामा आहे ना, तो 2 दिवस आधी गेलेला. त्याने सांगितलं की रस्ता आहे चांगला, फक्त मध्ये मध्ये आहे थोडा प्रॉब्लेम आहे, पण एवढा पण नाही आहे. म्हणून आम्ही निघालो मुंबई गोवा. तर आमचा प्लॅन होता की कराडवरून अनुसुरा घाटला जायचं, नाहीतर मग कोल्हापूर मार्गे जायचं गगनबावडा करून. सो असा रस्ता सांगायला गेलं तर पनवेलपासून, म्हणजे जो आपला JNPTचा वरचा हायवे आहे ना, थोडा साईडने आपण जो खालून राईट मारतो ते थोडा अजून खराब आहे रस्ता.
आणि पुढे माणगावपर्यंत रस्ता आहे ना, वाट आहे रस्त्याची. माणगावपर्यंत भरपूर वाट आहे. त्याच्या पुढे महाडपासून जो चालू होता रस्ता तो मस्त आहे एकदम, म्हणजे सुसाट आहे रस्ता, काही इश्यू नाही आहे. तर बघूया पुढे कसं अजून चिपळूणपर्यंत लागतो आम्हाला रस्ता. सगळे अपडेट मी देत राहणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करता नक्की पहा. अजून काही टोल चालू झाले नाही आहे, तर एक चांगली गोष्ट आहे. मला वाटलं मधले टोल चालू होतील, पण नाही, अजून काही चाललं नाही आहे. हा महाडच्या नंतरचा एक टोल आहे. त्यानंतर तिसरा टप्पा होता तो म्हणजे पोलादपूर ते परशुराम घाट आणि मध्ये लागणारा कशेरी टनल. नंतरचा धामणदेवीचा जो रस्ता आहे त्याचं अजून काम भरपूर बाकी आहे. धामणदेवी गाव आहे ना त्या साईडने पूर्ण वनवेच आहे. हा थोडा रिस्की पण आहे. साईडने एक फेन्सिंग सुद्धा नाही. असे डायव्हर्जन्स आहेत मध्ये मध्ये. अजून काम चालू आहे. पावसात कसे काम करतात काय माहित. त्यानंतर आम्हाला लागला कशेरी टनल. कशेरी टनलमध्ये सुद्धा एकच लेन चालू आहे, दुसऱ्या लेनचं अजून काम बाकी आहे. तर कशेरी टनल संपल्यानंतर सुद्धा थोडा डायव्हर्जन्स आहेत मध्ये मध्ये. जास्त प्रॉपर असा रस्ता अजून झाला नाही आहे कम्प्लिटली, पण ठीक आहे, रस्ता चांगला तसा. पुढे फक्त डायव्हर्जन्स आहे. आता वाजले आहेत सकाळचे 11:30 आणि आम्ही पोचलो आहोत खेडला. म्हणजे खेड क्रॉस केलं आहे. खेडच्या एका पेट्रोल पंपवर थांबलो आहोत, जरा ब्रेक घेतला आहे थोडासा, आणि आता इथून जाणार आहोत सरळ पुढे. जेवण्यासाठी डायरेक्ट ब्रेक घेणार, आता मध्ये कुठे ब्रेक नाही घेणार आहे. पण प्रवास म्हटल्याला म्हणजे प्रवास सांगायचं झालं तर खरंच चांगला झाला. फक्त स्टार्टिंगला आहे ना थोडं माणगावपर्यंत थोडा आहे प्रॉब्लेम आहे भरपूर, आणि थोडं खेडला आहे ना थोडं आता इकडे काम चालू आहे, अजून झालं नाही आहे प्रॉपर. तुम्हाला मी लास्टला सांगेनच नक्की कोणता तुम्ही वे घ्या. आता मी तुम्हाला थोडं एक्सपिरियन्स करून देतो आहे, म्हणजे माझ्याकडनं तुम्ही अनुभव घेऊ शकता. कारण मी आता खूप आधी आलो आहे, गणपतीच्या आधी, त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळं सांगेन नक्की कुठल्या वेने या. तुम्ही ड्रायव्हिंग करताना कसं वाटतं मी? मस्त एकदम आहे. रस्त्याचं बरंच काम बाकी आहे, बट ठीक आहे. आपला तरी नाही म्हटलं तरी 1 तास आणि जवळजवळ 70-80 किलोमीटर वाचले. जर आपण कोल्हापूरहून आलो असतो तेवढं एक्स्ट्रा केले असतं. आणि कशेरी घाट कसा वाटला? कशेरी घाट मस्त. घाट ॲक्च्युली राहिला नाही आहे, डायरेक्ट टनल आहे. कशेरी टनल. गाडीचा कलर काय झाला आहे मस्त आहे की अशी धुतलेली होती व्हाईट पूर्ण चिखलाने माखली आहे साईडपासून. स्काय स्काय आपली गाडी बघा झाली आहे मग फुल चिखल फुल एकदम. स्काय हाय. परशुराम घाटाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दाखवतो मी परशुराम घाट. तर परशुराम घाटाचं काम हे मस्त झालेलं आहे. तिकडचा रस्ता देखील मस्तच आहे आणि इकडून आपण दिलखुलास असा प्रवास करू शकतो. तर आता वाजले आहेत दुपारचे 12 आणि आम्ही इथे एक लंच ब्रेक घेतला. चिपळूण सिटीलाच आहोत आम्ही, लगून हॉटेलमध्ये. तर आता सीन असं झाला की इथे डॉग्स अलाव नाही आहेत. म्हणजे आता असं सगळीकडे असंच आहे की म्हणजे पेट्स कुठल्या काय ठिकाणीच अलाव असतात, नाही तर काय नसतं. मग आम्ही काय करतो, एक जण इथे थांबतो गाडीमध्ये आणि बाकी सगळे जेवायला जातात. मग त्याच्यातलं एक फ्री झाला की पुन्हा येतात जेवायला. तर तेच झालं की मी स्कायसोबत थांबलो आहे. स्काय बाबू आमचा बघा. स्कायला आता त्याला वाटतं की सगळेजण सोडून गेलेत, त्याच्यामुळे तो आता इकडे तिकडे बघतोय, कोई करतोय. काय त्याला पण थोडं आता जेवायला द्यायचं आहे, म्हणजे त्याचं आणलं आहे डॉग फूड आम्ही, आणि त्याला देणार थोडं, आणि तो पण मस्त की नंतर झोपून देईल.
हा मी आहे. थांब नंतर आपण जेऊया. चपाती आहे, हैदराबादी व्हेज भाजी आणि कोल्हापुरी व्हेज, थोडा राईस. आत्तावर जेवण घेतो. त्यानंतर पुढचा टप्पा लागतो तो म्हणजे संगमेश्वर ते रत्नागिरी. संगमेश्वरला भरपूर काम बाकी आहे अजून, त्यामुळे इकडनं गाडी आणत असाल तर काळजीपूर्वक या, कारण इकडे भरपूर काम बाकी आहे. डायव्हर्जन देखील खूप आहेत. वाजले आहेत 3:45 आणि आम्ही पोचलो आहोत रत्नागिरी क्रॉस करून पाली डेपोला. तो क्रॉस केला पाली डेपो सुद्धा. तिकडे थोडं कन्फ्यूज व्हायला होतं, तर थोडं तिकडे आम्ही रस्ता चुकलो. आम्ही गेलो रत्नागिरी कोल्हापूर मार्गे, म्हणजे त्या वेळेला आम्ही गेलो. तिथे भरपूर काम चालू आहे, जेव्हा लक्षात येत नाही. बोर्ड वगैरे काहीच लावले नाही आहे तिकडे. आता पुन्हा मी रिटर्न आलो लांजा रोडसाठी. लांजावरून डायरेक्ट कणकवली गाठला. आणि आता पोचलो आम्ही लांजाला, म्हणजे लांजा क्रॉस केला आहे थोडाफार आणि आता पेट्रोल भरतो पेट्रोल पंपावर. सांगायचं झालं तर रत्नागिरीपासून रस्ता थोडा खराब आहेच. अजून म्हणून थोडा चांगला भेटेल, पुढे भरपूर खराब आहे रस्ता. म्हणजे डायव्हर्जन भरपूर आहेत आणि मध्ये रस्ता पण भरपूर खराब आहे. सो आला तर काळजीपूर्वक या, आता मग येऊच नका या रस्त्याने. नाही तर मग आपला जे कणकवली साईडला राहतात, कणकवलीच्या पुढे मालवण त्यांनी मुंबई पुणे कराड करून अनुस्कुरा घाट आहे. नाहीतर मग कोल्हापूर मार्गे येऊ शकता गगनबावडा करून. गगनबावडाचा पण खराब आहे रस्ता थोडा. जसे नेहमी स्कायला वॉक करून आल्यानंतर बसताना त्याचे पॉज पुसावे लागतात. आता पूर्ण चिखल लागतं असे. यानंतर प्रवासाचा शेवटचा टप्पा होता तो म्हणजे लांजा ते कणकवली. लांजा ते कणकवली एकदम बेस्ट रस्ता आहे, म्हणजे पूर्णपणे हा हायवे रेडी आहे. यावरून तुम्ही मस्त अशी गाडी चालवू शकता. तर मित्रांनो आम्ही पोचलो आहोत 5:45 वाजता कणकवलीला. तर कणकवलीला पोचलेलो आहोत. प्रवास मस्त झाला, पाऊस नसल्यामुळे एकदम बरं वाटलं. तर इथे थोडं आम्ही बाजार करणार आहोत. बाजार करून मग घरी जाणार डायरेक्ट. मग बाकी घरी गेल्यावरती मी डिटेल्स सगळ्या देईन. सकाळचा प्रवास झाला 5 वाजल्यापासून आम्ही चालू, म्हणजे 5-5:30ला आम्ही निघालो. 5:30ला सगळं बॅग वेग ॲडजस्ट करून 5:30 वाजले आम्हाला. आणि आम्ही पोचलो आहोत आता 6:30पर्यंत घरी. प्रॉपर घरी पोचलो मी आता. मागे माझ्या बघताय तुम्ही, हे माझं घर आहे. मी ह्याचामधून एक व्हिडिओ केलेला आहे, तो मी नक्की पहा. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर प्रवासाचं म्हटलं तर मुंबई गोवाने यायचं असेल तर मी सांगेन तर नका येऊ, कारण अजून भरपूर काम बाकी आहे. आणि आम्हाला कसं झालं, आम्ही लवकर आल्यामुळे गणपतीचा अजून टाईम आहे आणि अजून प्रवासी अजून निघाले नाही, त्यामुळे ट्रॅफिक नाही मिळालं. प्लस रस्ते अजून खूप काम बाकी आहे मध्ये, त्याच्यामुळे वाट लागू शकते. आणि पाऊस जर असला ह्या टायमाला तुम्ही निघताना तर भरपूर ट्रॅफिक भेटणार आहे पावसामुळे, कारण अजून मध्ये डायव्हर्जन्स आहेत, मध्ये भरपूर खड्डे आहेत. रस्ता खराब आहे प्रॉपर, म्हणजे माणगाव आणि मध्ये संगमेश्वरच्या इकडे खूप म्हणजे खूप रस्त्याची बिकट अवस्था आहे. सो मी सजेस्ट करेन की तुम्ही नका येऊ. दुसरा मार्ग हा आहे आपल्याकडे, कणकवली किंवा मालवण सिंधुदुर्ग या साईडच्या लोकांना प्रॉपर तुम्ही कराडवरून अनुस्कुरा घाट घेऊ शकता किंवा कोल्हापूर मार्गे गगनबावड्याने येऊ शकता, कराडवरून किंवा सातारा करून पुढे असं. सो असा होता हा आमचा प्रवास. मस्त झाला प्रवास खरंच, म्हणजे एवढी दगदग नाही झाली, कारण अजून तरी पब्लिक आली नाही आहे. पण मी सजेस्ट करेन की तुम्ही नका येऊ या मार्गाने, अजून काम बाकी आहे. पूर्ण काम झाल्यानंतरच या. सो या ब्लॉगचा आपण इथेच करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ पुढे अशाच ब्लॉग मिळत. वरंतर बाय. आणि आता आपली कोकण सिरीज चालू होणार, सो पुढचे ब्लॉग पण असेच पाहतो.